नमस्कार. आध्यात्मिक व्यक्तिमत्व हे नेहमीच प्रसन्न, हसतमुख आणि सहस्थितीमध्ये असल्याचं लक्षात येतं. आपण स्वतःही तो तसा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा देहभाव पूर्णपणे गेलेला असतो आणि आत्मभाव सद्गुरू कृपेने जागृत झालेला असतो. तो अत्यंत निर्भय, आत्मविश्वासानं भारलेला, सदैव शांत, समाधानी, तृप्त असतो. आत्मनेवात्मना तुष्टा, आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं. सत्यानं वागतो, त्यामुळेच ही निर्भयता असते. त्याचबरोबर आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आणि त्याचबरोबर आपल्या साधना तपश्चर्यानं तो ज्ञानसंपन्नाबरोबर बलशालीही असतो. सर्वांच्या कल्याणाचं कार्य त्याच्या हातून सहज घडत असतं. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. त्याचबरोबर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. विश्वबंधुत्वानं तो प्रेरित असतो. प्रत्येकामध्ये तो स्वतःलाच पाहतो, त्यामुळं सगळ्यांची त्याची मैत्रीही असते. दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणाभाव त्याच्यामध्ये ओतप्रोत असलेला असतो. एक सुंदर जीवन काय आहे याचा अनुभव या आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुभवातून येत असतो. त्याचबरोबर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कुठेही अन्याय असेल तर त्याला योग्य पद्धतीनं सन्मार्गाकडे कसं वळवायचं. जे खांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. यासाठी तो या विश्वामध्ये त्याचं आचरण असतं ते सुद्धा अत्यंत मौल्यवान असतं. सर्वांच्या कल्याणाचं असतं. तो सर्वांना आधार असतो. निरंकारी, निस्वार्थी आणि प्रचंड उत्साही असतो. ही सहजावस्था त्याला या आध्यात्मिक ज्ञानामुळे प्राप्त झालेली असते. जीवन सफल असतं, स्वयंपूर्ण असतो. असं हे परिपूर्ण जीवन आपल्याला सर्वांना लाभावं अशी परमेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना. ओम गुरुदेव.